शतकाची कविता. कवी वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांचे अभिवाचन. या कविता आहेत तुमच्या माझ्या मनातल्या अस्वस्थतेच्या, त्या अस्वस्थतेच्या व्यक्त होण्याला थांबवणाऱ्या, कोंडून ठेवणाऱ्या राजकीय सामाजिक यंत्रणांना प्रश्न विचारणाऱ्या या मुक्त आणि स्वतंत्र कविता आहेत. विचार स्वातंत्र्य, निवड स्वातंत्र्य, नकार स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मांडण्याचे, मांडू देण्याचे स्वातंत्र्य ज्या समाजात असते तो समाजही उन्नत होत जातो. तसे न झाल्यास काय होते, तसे न झाल्यास काय होते हे डहाके यांनीच सांगितले आहे. गोष्ट सांगितली गेलीच पाहिजे, गोष्ट सांगितली गेलीच पाहिजे, नाहीतर ती वाटेल त्या रीतीने बाहेर येते, दडपून ठेवणाऱ्या व्यक्तीचा आणि समाजाचाही सूड घेते. अस्वस्थ शतकाची कविता. अस्वस्थ शतकाची कविता. स्मृतिभ्रंशाच्या काळात मी काय गरीब बिचारा मध्यमवर्गीय माणूस, बुद्धिजीवी वगैरे विशेषणांना काही अर्थ नाही, कुणाच्या तरी हाताखाली काम करणारा अंकित शरण हार स्वीकारलेला आहे. उपजीविकेच्या साधनापुरतं माझं अस्तित्व नेहमीच उगामुगा, साधी राणी व उच्च विचारसरणी वगैरे. आता माझ्या समोर दिसतंय की एक छोटस मांजरीचं पिलू अत्यंत भयानक इकडं तिकडं पळतंय. त्याच्या मागे लागलेली आहेत 2-3 खुंची कुत्री. मी काय करू? जनता सत्ता, जनता सत्ता, जनता सत्ता, सत्ता, जनता सत्ता असे किडे माझ्या डोक्यात वळवळत आहेत. मला कोणी कोणताही आदेश दिलेला नाही. ते पिलू थकतं, धापा टाकतं, पळणं थांबून उगं बसून राहतं. त्याच्या इवल्या आयुष्यातल्या सकाळचे, दुपारचे, संध्याकाळचे, रात्रीचे, उन्हाळ्याचे, पावसाळ्याचे, हिवाळ्याचे तीक्ष्ण दाग त्याच्या इवल्या शरीरात खुपसले जातात. मी बऱ्याच विचारानंतर उठतो, खड्डा खणतो, त्याला पुरतो. मी मलाच पुरतो, मी मलाच पुरतो. स्मृतिभ्रंशाच्या या काळात, स्मृतिभ्रंशाच्या या काळात. विचार झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे. खेडी उद्ध्वस्त होतात याचा विचार झाला पाहिजे. शहरं सुजत जातात याचा विचार झाला पाहिजे. हे कुरूप महानगर कसं उडवून द्यायचं याचा विचार झाला पाहिजे. हा, विचार झाला पाहिजे. नरकाचं जगणं जगायला लागतं अशा झोपडपट्ट्या जाळायच्या कशा याचा विचार झाला पाहिजे. जाळायच्या कशा विचार झाला पाहिजे. कष्टकऱ्यांच्या यातनांची चेष्टा करणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्सच्या पायात सुरुंग कसे पेरायचे याचा विचार झाला पाहिजे. मुलांचं खेळण्याचं मैदान बळकावून आपल्याच पैशांच्या मस्तीत आकाशाला खिशात टाकणाऱ्या स्काय स्क्रेपर्सची मुंडकी छाटायची कशी याचा विचार झाला पाहिजे. छाटायची कशी विचार झाला पाहिजे.
हळूहळू विचार कशा कशाचा झाला पाहिजे, हळूहळू विचार कशा कशाचा झाला पाहिजे, आठवता आठवता मस्तक चक्रायला लागतं याचा विचार झाला पाहिजे. विचार करणं थांबवायचं कसं, विचार करणं थांबवायचं कसं याचा विचार झाला पाहिजे. कुठली दवा, कुठली दारू, कुठली दवा, कुठली दारू विचार उगवू देणार नाही आणि खाण्याच्या बैलासारखं जगता येईल याचा विचार झाला पाहिजे. विचारच विचाराला कापणार आहे, विचारच विचाराला कापणार आहे याचा विचार झाला पाहिजे. विचार झाला पाहिजे. खायला भाकर, पांघरायला एक चादर, खायला भाकर, पांघरायला एक चादर, कधी मधी पाहायला आकाशाचा एक निळाभोर तुकडा याचा विचार झाला पाहिजे. माणसाला माणसाचं जगणं जगता येईल, माणसाला माणसाचं जगणं जगता येईल याचा विचार झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे. निवड, निवड. मला काही निवडायची संधीच नाही. हे घे. सगळं काही लादलं जातंय मस्तकावर. घे घे. दूर भिरकावून दिलं तरी परत येत राहतं, परत येत राहतं आणि घट्ट बिलगून बसतं. सुटता येत नाही, सोडवता येत नाही. मला हे नकोय, मला हे नकोय असा आक्रोश केला तरी तो ऐकणारा कुणी नसावा. कुणीही काही ऐकत नाही, फक्त बोलणं ऐकू येत राहतं. हे घे. घे घे. मला काही निवडायची संधीच नाही. नकार, नकार. सगळे होकार भरत असताना तो एक नकार वागवत होता. सगळे होकार भरत असताना तो एक नकार वागवत होता. मग एके दिवशी गेंड्याची कातडी असलेल्या लोकांसमोर उभं राहून तो म्हणाला, नाही. शब्दांचा कीस काढणाऱ्यांच्या सभेत टेबलवर मूठ आदळून तो म्हणाला, नाही. चौ रस्त्यावर फाटक्या झोळ्या खांद्यावर बाळगणाऱ्यांसमोर हात उंचावून तो म्हणाला, नाही. एकटाच माळावर ओरडून तो म्हणाला, नाही. मग दगडी चेहऱ्याचे काही लोक त्याच्याकडे आले आणि म्हणाले, तुमची जीभ काढून घेण्याची आज्ञा आहे. तो शांतपणे म्हणाला, नाही. दगडी चेहऱ्याच्या लोकांनी त्याची जीभ काढण्याचा प्रयत्न केला. ती चिवट होती पण तुटली. तिचा एक तुकडा त्यांच्या हातात आला. जिभेचा तो लहानसा तुकडा वशीत ठेवून ते पाहत होते. तेव्हा तो तुकडा म्हणाला, नाही. पत्र, पत्र. दिवसेंदिवस लोक अधिकच असहाय्य होत चालले आहेत आणि अधिकाधिक क्रूरही. हे मी पाहिलं. या स्थितीचं मी अर्थनिर्णयन केलं.
सदोष राज्यकारभाराचे छक्के पंचे, सत्तेची दारू पिऊन येणारा उन्माद, बुद्धिजीवींचे भाडोत्री अभिनय, न्याय पुस्तकाचा आकार वाढवण्यासाठी घुसडलेला मजकूर, कंगालीच्या मसाल्याची खिचडी, उत्साह शून्यांच्या चळवळीची धामधूम, घमेंडी नंदनांच्या परप्रत्यय नेतेच्या चिंध्या, भ्याडांच्या डोळ्यातले विश्वात्मकतेचे दाट धुके. नंतर 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 मी पत्रे लिहिली, निषेध करणारे पत्र, तक्रार करणारे पत्र, अन्यायाची दाद मागणारे पत्र, मानवी हक्काची मागणी करणारे पत्र. कोणतेही पत्र कुठेही टाकले नाही, कोणालाही पाठवले नाही. एक नागरिक म्हणून पत्र लिहिणे एवढंच आपल्या हाती आहे. हे उमजले. वाचकांचा पत्रव्यवहार. आपल्या वृत्तपत्रातून काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या गावात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचे लिहिले होते. ते बहुतेक स्मरत असेलच. त्या भयावह स्थितीत उंदरांनी अक्षरशः पिच्छा पुरवला होता आणि आमची पाण्याऐवजी बंदुकांचे परवाने मागण्यापर्यंत मजल गेली होती. आता पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली नाही वा बंदुकांचे परवानेही मिळाले नाही, हा भाग वेगळा. तेव्हा एका वाचकाने गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावर दुसऱ्या एका वाचकाने ते गाव जिथे आम्ही जाऊन राहू शकू ते दुसरे गाव आहे का कुठे असा प्रश्नही विचारला होता. असो, तर आता हे उंदीर पळून जात आहे स्वतःच्या खुशीने. कोणीही हाकत नसताना ते निघून जात आहेत. येताना त्यांच्या झुंडी आल्या, आता जाताना ते एका मागोमाग एक असे पण वेगाने घाईघाईने निघून जात आहेत. पुरतडलेल्या वस्तू तशाच अर्धवट पुरतडलेल्या ठेवून भयंकर घाबरल्यासारखे पळून जात आहेत. तर हे उंदीर असे अत्यंत त्वरेने का निघून जात आहेत आणि कुठे निघून जात आहेत? तेथे आम्हीही जावे काय की येथेच राहावे? आम्हीही घाबरावे असे काही येथे घडायचे आहे काय? जगणे तसेच अर्धवट पुरतडून आम्हीही एका मागोमाग एक असे पळत सुटायचे आहे काय? वास्तव समोर अक्राळ विक्राळ राक्षस आणि मागे खोल खोल समुद्र. आता काय करायचं म्हणून विचार करत उभा राहील तर ज्या वाळूवर मी उभा होतो तीही पायाखालून सरकत चाललेली. वरून एखादा पक्षी येऊन अलगद उचलून नेईल आपल्या पंजात म्हणून पाहिलं तर झाडी मी गिधाड गिरट्या घालत असलेली. म्हणजे काही सुटका नाहीच. मग आतच उतरलो आणि घुशीसारखं बीळ करीत आत जात राहिले. जावेल तितकं. आजकाल मी बाहेर येतच नाही. जमिनीच्या आतच घर करून बसून राहतो. तिथं मला सुरक्षित आणि स्वतंत्र वाटतं हे खरंच. जमिनीखाली असं पुरून घेण्याचं वास्तव म्हटलं तर मी स्वीकारलेलं आहे. आता
आता इथंच एक प्रजासत्ताक स्थापावं आणि विचारांच्या स्वतंत्रतेवर भाषण लिहावं असा विचार चाललेला आहेच. वा वा निकृष्ट दर्जाचे असते शिधा वाटप दुकानातून मिळणारे धान्य. चांगल्या प्रतीचे धान्य निर्यात होते असे म्हणतात. जनतेला विकत घ्यावे लागते निकृष्ट धान्य तुलनेने जास्त भाव मोजतो. शिवाय तेही मिळेलच याची आज शाश्वती राहिलेली नाही. 8-8 तास रांगेत उभं राहूनही. धान्य संपले असे फलक ग्राहकांना पाहण्यास मिळतात. चौकशी केली तर उर्मट उत्तरे देतात. ती उर्मट उत्तरे पिशव्यांमध्ये भरून रांगेत वाट पाहत असलेली माणसं घरी निमूट परत येतात. बंद दुकानासमोर उभ्या असलेल्यांना कवी विचारतो, आता आपण कशाची वाट पाहत आहात? आता आपण कशाची वाट पाहत आहात? तो पत्रकारांना म्हणतो, लिहिता येते म्हणून लिहू नका, गरज वाटली तरच लिहा, केवळ तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवा. कवी चेकाटतो आणि शेपूट घालून पळत सुटतो. शिधा वाटप दुकानाच्या पायरीवर मान टाकून पडून राहतो. खेळ खेळ मुली खेळतात. मुली खेळतात. कुडी घ्या जाई, कुडी घ्या चमेली, कुडी घ्या चमेली, कुडी घ्या गुलाब, कुडी घ्या जाई, कुडी घ्या चमेली, कुडी घ्या चमेली, कुडी घ्या गुलाब. साधंच गाणं. मग मग प्रत्येकीच्या वाट्याला येतं मुळ्या चढवून तटावणं, गुरकावणी दाखवून गप्प बसवणं. हळूहळू त्यांच्याच होतो आयुष्याचा खेळ. कुडी घ्या जाई, कुडी घ्या चमेली, कुडी घ्या चमेली, कुडी घ्या गुलाब. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. माझ्या 6 वर्ष वयाच्या मुलीचा हात हातात घेऊन मी पाहतो तुझं पडद्यावर असणं, हसणं, नाचणं, गाणं, तुझं या जगण्याविषयीचं विद्रोही बोलणं, वागणं. जे जगणं माझ्याही फारसं आवडीचं नाही आणि ते न आवडणं मी म्यान करून ठेवलंय. मला एक जाणवत असत, ती पडद्यातून तुझ्या विश्वात सहज शिरलेली आहे, जसा तू दुश्मनांच्या गल्लीत सहजतेने वावरत असतोस. आणि मी खूपच अलीकडे थिएटर मधल्या खुर्चीतच असतो, गंजलेला म्यान हातात धरून. मधूनच माझ्या पिढीच्या शब्दांची थरारती आठवण व्हावी असं क्षणभर तुझं वागणं. क्षणभरच समोर असते तुझे संवाद, तुझे ओठ हलण्याआधीच उच्चारणारी उद्याची पिढी. जणू तू कापणी करणारा आहेस आणि उद्याच्या पिढीचा बहर तुझ्या खऱ्यात. तुझ्या जीवावर उठणाऱ्या घटनांनी माझी मुलगी व्याकुळ होती. तेव्हा माझ्या धीर देणाऱ्या शब्दात तिला न कळणाऱ्या वास्तवाची जाणीव असते. त्यात खरं तर काही अडथळी नसतो. ती स्वतःचीच
स्वतःच सावरते काही वेळाने, जसं तिला पुढे पुष्कळदा करायचं आहे. आणि त्यावेळी तू खूपच मागे राहून गेलेला असशील. तू खूपच मागे राहून गेलेला असशील. वास्तववाद जी बीज पेराल ती तशी पिकं निघतात. तिरस्कार, घृणा, हिंसा यांची बीज पेराल तर रक्तानं रंगलेल्या पिकांची कापणी करावी लागेल आणि खळ्यात तुडवल्या जातील उद्ध्वस्त वस्त्या. अस्सल अंकुरांना, रोपांना खाऊन टाकणारं भ्रष्ट विचारांचं तण माझंच चाललं आहे. आणि खुरपणी करताना तण नव्हे तर धान्याचे कोवळे कोंबच फुडले जात आहेत. म्हणून तर सगळीकडे माजलेलं आहे खड्या निवडुंगाचं राज. जमीन फाटेल, आकाश धुवंगेल असं म्हणणारा भोळसट जीव आता माझ्या मस्तकातून परागंदा झाला आहे. हेच पीक या शतकाच्या पडीक भूमीत उगवलेलं. ते मी निमूटपणे स्वीकारणं एवढंच माझ्या हाती आहे. मला वास्तववादाचा सगळा अर्थ आता पक्का समजला आहे. वास्तवाचा विस्तव हातात घेऊन याच काटेरानातून जायचं आहे आणि पुढच्या पिढीच्या हातात तो सोपवायचा आहे. अन्न शिजवायचं की घरं जाळायची याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मुलं हसतायत. शाळेतली मुलं बागेत येऊन प्रचंड हसतायत. मुलांच्या हसण्याचा आवाज आता वाढत चाललाय. शेजारच्या पोलीस स्टेशनातला शिपाई चकितून पाहतोय मुलं आपले हसतायत सारखी. कार्यकर्ते घाबरे घुबरे होऊन आपापल्या नेत्यांकडे धावत जाऊन सांगतायत की मुलं हसतायत नेताजी, मुलं हसतायत. पत्रकार दबत कानोसा घेतायत, कुजबुजतायत आणि कळवतात मुख्य कचेरीकडे की मुलं हसतायत. कारण आणि प्रतिक्रियांचा शोध सुरू आहे. प्रादेशिक सरकार चिंताक्रांत झालेली आहे आणि केंद्र सरकारकडे मदतीसाठी चक्रा घालतायत. कोणीतरी निवृत्त अधिकारी वर्तमानपत्रात लिहून चौकशीची मागणी करतोय की मुलं का हसतायत. सुपरस्टार्सचे सिनेमे असलेली थिएटर ओस पडलेली आहे. पोस्टर्सवरच्या चंद्रमुखींचे चेहरे सुकलेले आहेत. पब्लिक चाललंय सार्वजनिक बागेकडे की मुलं हसतायत म्हणे. मुलं हसतायत, भयंकर हसतायत. शहरात जमावबंदी आणि शांतता भंग विरोधी कलमं जारी झालेली आहेत तरी मुलं हसतायत. सार्वजनिक बागेत फुलपाखरांमागे धावत मुलं हसतायत, सारखी हसतायत. हे चांगलं नाही. दूरवरचा विचार करणारा एक माणूस म्हणाला आणि त्यानं फरमान काढलं की सार्वजनिक बाग उद्ध्वस्त करू टाका. उद्ध्वस्त बागेकडे पाहत मुलं हसतायत. बंदूकवाल्या शिपायांकडे पाहत मुलं हसतायत. मुलं भयंकर हसतायत. मुलं भयंकर हसतायत.
स्टॉपवर, बसमध्ये, कॅफेत, बाजारात ते रुतत राहतं अधिक खोल. म्हणून मी कोंडून घेतो स्वतःला बंद खोलीत. दाराला पाठ लावून मी उभा असताना ते सोबत असतं. आता ते जागीच स्वतः भोवती फिरू लागलेलं असतं. मी बसतो पण त्याचं फिरणं थांबत नाही. मी उठतो खुर्चीतून, बिछाण्यातून, येर झाऱ्या घालत राहतो. वेळ लागल्यासारखं पातळ गरगरत असतं स्वतःभोवती. डॉक्टरांना म्हणालो, हे काय आहे बघता का जरा, काढून टाकता येईल का पहा. चष्मा नाकावर बसवी त्यांनी पाहिलं, पण दिसलं नसावं काहीच. म्हणाले, काही नाही, काही नाही, ठीक होऊन जाईल सगळंच. या गोळ्या घ्या, मोकळ्या हवेत हिंडा, खा प्या. मला दिसू लागलं डॉक्टरांच्या डोक्यातलं अदृश्य पातळ. ते आहे पण जाणवत नाही त्यांना, किंवा जाणवतंय पण जाणवणं दिसू द्यायचं नाहीये त्यांना. तर असे हे लोक. म्हणालो आणि उतरलो पायऱ्या. रस्त्यातल्या एका ओळखीच्या मुलीचा हात धरून म्हणालो, डोळ्यात पाहू नकोस, डोक्यात पहा. काही दिसतंय का जरा बघ की डोळ्यात प्राण आणून. म्हणाली, काही नाही रे, काहीच तर नाही. तुझं आपलं उगीचच. जर सिनेमात जाऊन बसू किंवा हॉटेलमध्ये खाऊ किंवा असंच काहीतरी. म्हणालो, बाई ग, मला तर स्वस्तच वाटत नाहीये. बैचेनीचं पात आहे ना मस्तकात, आणि तुझंही तुला वाटतं तितकं नाहीच सोपं. जरा ओळखायला शिक आजूबाजूचं, जरा ओळखायला शिक आजूबाजूचं. म्हणालो आणि बोलणं कापून टाकल्यासारखा थांबलो. समोरून येत होती शाळेत जाणारी छोटी मुलं. त्यातलीच एक अत्यंत चिमुकली पाहत होती माझ्याकडे सारखं सारखं, आणि कावरी बावरी होऊन पाहतच राहिली माझ्याकडे. तिला जाणवलंय वाटतं काहीतरी, ज्यांना खरं तर जाणवू नये. जगता यावं पात्याच्या जाणीवेशिवाय. मी तिथं थांबलो नाही. निघालो सरळ आडवा तिडवा पातं फिरवल्यासारखा. बसमध्ये चढून निमूट बसलो खिडकी शेजारी आणि पाहत राहिलो सरकणारी वाहनं. अंतिम यथार्थ म्हणजे हे पात्र. आपल्याला ते स्वीकारलंच पाहिजे. त्याचं असणं सुटका नाही. उंदीर मारण्याचं औषध. उंदीर मारण्याचं औषध आहे का? तर दुकानदार म्हणाला, नाही. आजकाल आम्ही ठेवत नाही. परवाना फी पुष्कळ आणि बाटल्या खपणार 2-4. तर ऍस्प्रो द्या 2 म्हणालो आणि पायऱ्या उतरून चालायला लागलो. मग मी उंदीर पकडण्याचा पिंजरा विकत घेतला आणि घरी आलो. प्रथम मुलीला आत टाकलं. मग बायकोला ढकललं. नंतर मी आत जाऊन बसलो. चला, आता बाहेर जाण्याचं भय नाही. आत येता आलं पण बाहेर जाण्याचा रस्ता बंदच, म्हणजे संकटच टळलं. आता आत सुखाने राहावं म्हणून सुखाने राहावयाच्या गोष्टी केल्या. म्हणजे हात बांधून घेणं, तोंडावरून कापड गुंडाळणं वगैरे. काळोखात एक जथा पुढे सरकताना दिसतो. तो या पिंजऱ्याच्याच रोखाने येतो. आता वेढला गेला आहे पिंजरा चारही बाजूंनी. ते आत येणार आहे की बाहेरच राहणार आहे?
शांति से जरा थोड़ी देर बैठिए और सोचिए, हर बार इसी तरह का झूठा अभियान चलाकर झूठ फैलाया जाता है, क्योंकि इन लोगों के पास झूठ बनाने की बहुत बड़ी फैक्ट्री है। आपसे खतरनाक यंत्रणा। चीज बिल्कुल नहीं है। यंत्रणा सहज म्हणून साप्ताहिक उघडलं तर मधली 4-6 पानं फाडलेली. हे काय म्हणून विक्रेत्याकडे पाहिलं तर त्यांच्या कपाळावर आठ्या. दृष्टी दूर कुठेतरी रोवून तो म्हणाला, पाहिजे असेल तर घ्या आणि दुसरी प्रत शिल्लक नाही आता. आणि फार काळ इथे रेंगाळू नका, धंद्याची वेळ आहे. हं. दुसऱ्या दुकानात गेलो, त्याच साप्ताहिकाची एक प्रत मागितली तर तिथेही मधली 4-6 पानं फाडलेली आणि विक्रेत्याच्या कपाळावर आठ्या वगैरे सगळंच. मग शोधत शोधत साप्ताहिकाच्या कचेरीत गेलो. तिथे कळलं की विक्रेत्यांचा काहीच दोष नाही. सगळ्याच प्रतींमधली ती 4-6 पानं गायब आहेत. तर हे अद्भुत कसं काय? तर ते म्हणाले, आम्हालाही कोडच आहे. छपाई तर साऱ्याच पृष्ठांची झाली होती वाटतं. मग कटिंग मशीन म्हणा किंवा स्टिचिंग. तर म्हणालो, यंत्रालाही पचणार नाही असा काही मजकूर होता का? एवढ्यात कार्यालयातून एक जण एक प्रत घेऊन आला आणि म्हणाला, हे बघा, यात सगळी पान आहे. हा, ही घाईघाईनं उघडून पाहिलं तर मधली 4-6 पानं शिल्लक आहेत. पण पण त्यावर मजकुराची एक ओळ नाही, नुसतीच कोरी पानं. म्हणजे छपाईच्या यंत्रालाही यंत्रणा. प्रश्न प्रश्न पडतात तर काय करावं? प्रश्न डोक्यात मावत नाही तर काय करावं? प्रश्न डोक्याबाहेर उसळ्या मारतात तर काय करावं? प्रश्नांनी डोकं भंडावून गेलं तर काय करावं? प्रश्न विचारू, उत्तर मिळेल, मन मोकळेपणाने बोलतील. कोण देईल उत्तर? उत्तर देण्याची जबाबदारी घेईल कुणी? की वाटाण्याच्या अक्षता लावतील, पाठ फिरवतील, हात झटकतील, हा कसला प्रश्न म्हणतील, अंगावर धावून येतील. आस्था आहे, भलेपणा आहे. प्रश्न विचारला की उडवाउडव टाळाटाळ करतील, अविश्वास दाखवतील, दार बंद करून घेतील, अपमान करतील, मुद्दामपणे वागतील, अळमटळम करतील, वेळ काढूपणा करतील, विषयांतर करतील, बहिरेपणाचे सोंग घेतील. प्रश्न हा प्रश्नच नव्हे म्हणतील, मान डोलावतील आणि गप्प राहतील. स्वतःच काय ते पहा, जगाच्या भानगडीत पडू नको असं म्हणतील. प्रश्न विचारल्यानं डोकं फिरे, प्रश्नाची भीती वाटते, उत्तर देताना दातखीळ बसते, उत्तर द्यायला लागले की अडखळतील, तोत्रे बोलतील. अरे प्रश्न तो काय आहे तरी काय म्हणतील, उचलतील आणि फलकावर ठेवतील, पुसून टाकतील. प्रश्न विचारणाऱ्याला गप्प करतील. प्रश्न काही पडलेलाच नाही तर विचारणार कोण असं म्हणतील. ज्यानं प्रश्न विचारला म्हणता तो तर जन्मापासून मुकाच आहे असं म्हणतील. सगळे प्रश्न संपले असं जाहीर करतील. प्रश्न काही उरलेलेच नाहीत असं म्हणतील. प्रश्न तरी काय तुझा बाबा असं कोणी म्हणतील. प्रश्न विचारून जनतेची दिशाभूल करीत आहात असं म्हणतील. खेकसतील, तोंडातल्या तोंडात बोलतील, पाण उतारा करतील, प्रश्न विचारणाऱ्याच्याच पदरात पाप घालतील, शिवीगाळ करतील, धाक घालतील, सोळो की पळो करतील. कफ वात पित्त या त्रिदोषामुळे सर्व प्रश्न निर्माण होतात. झोप नीट झाली नाही की प्रश्न पडू लागतात. पचन व्यवस्थित झालं नसलं की प्रश्न उपस्थित होतात. मलमूत्रादी गोष्टी ठीक नसल्या
की प्रश्नांनी डोकं बंडावून जात. दात दुखत असला तर प्रश्नांची कळ लागते. उपाशी पोटी पाणी प्यायलं तर प्रश्न त्रस्त करू लागतात. ऊन लागलं की प्रश्न बांधतात. थंडी भरून आली की प्रश्नांची तडफड होते. जमिनीत भिंतीत ओल आली की प्रश्नांनी अंग धरलं जातं. ऋतुमानाप्रमाणे वस्त्र घातली नाहीत तर प्रश्नांचा थयथयाट सुरू होतो. वेळच्या वेळी जेवण घेतलं नाही तर प्रश्नांचा कल्लोळ माजतो. रिकाम्या पोटापेक्षा रिकाम्या डोक्यात प्रश्न उत्पन्न होतात. डोळ्यांसमोर महान उद्दिष्ट नसलं तर प्रश्न उचल खातात. आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृती याविषयीचा विचार मनात नसला की प्रश्नांचा भुंगा डोकं पोखरू लागतो. बरं, प्रश्न तरी काय आहे? अयोध्येविषयीचा आहे काय? मग विचारू नको. गुजरात विषयीचा आहे काय? मग विचारू नको. दहशतवादाविषयीचा आहे काय? मग विचारू नको. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयीचा आहे काय? मग विचारू नको. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असुरक्षिततेविषयीचं आहे काय? मग विचारू नको. सुशिक्षितांच्या बेकारीविषयीचं आहे काय? मग विचारू नको. पिण्याच्या पाण्याविषयीचं आहे काय? मग विचारू नको. सरकारी धोरणांविषयीचं आहे काय? मग विचारू नको. सार्वजनिक नीतिमत्तेविषयीचं आहे काय? मग विचारू नको. राजकारणाविषयीचा आहे काय? मग विचारू नको. आदिवासी बालकांच्या अपमृत्यू विषयीचा आहे काय? मग विचारू नको. विचारू नको, 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 विचारू नको. मला प्रश्न विचारायचाच आहे. अजिबात प्रश्न न विचारणारी पिढी तयार करणं हा आमचा यापुढचा राष्ट्रीय प्रकल्प आहे. पण मला प्रश्न विचारायचाच आहे. अजिबात प्रश्न न विचारणारी पिढी तयार करणं हा आमचा यापुढचा राष्ट्रीय प्रकल्प आहे. पण मला प्रश्न विचारायचाच आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारायचे नाही. पण मला प्रश्न विचारायचा ना. रुग्णांनी डॉक्टरांना प्रश्न विचारायचे नाही. ग्राहकांनी व्यापाऱ्यांना प्रश्न विचारायचे नाही. पण मला प्रश्न विचारायचा आहे हो. वंचितांनी वंचकांना प्रश्न विचारायचे नाहीत. शोषितांनी शोषकांना प्रश्न विचारायचे नाहीत. पण मला प्रश्न विचारायचा आहे. जनतेनं सरकारला प्रश्न विचारायचे नाही. पक्ष सदस्यांनी पक्ष नेत्यांना प्रश्न विचारायचे नाही. पण मला प्रश्न विचारायचा आहे. भक्तांनी देवाला प्रश्न विचारायचे नाही. भक्तांनी देवाला